मी आपल्याकरता ती वचने वाचत आहे. उत्पत्ती याचा 39वा अध्याय आणि 7 ते 23. यानंतर असे झाले की योसेफाच्या धान्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी निज. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धान्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीत त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजाव्यास किंवा तिच्याजवळ असाव्यास तो तिचे ऐकेला. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी निज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पडून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पहा, आमची आबरू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणलेला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. हे पाहून तो आपले वस्त्र मजजवळ टाकून बाहेर पळून गेला. त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेवले. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझे आबरू घेण्यास मजकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले. हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदीवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकिले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही तो ते करीत ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. देवा करो ही वचने आज या सकाळच्या मनवाच्या प्रसंगी आम्हा सर्वांकरता लाभाची आणि आशीर्वादाची अशी करू. या ठिकाणी आम्ही हा जो शास्त्र भाग पाहिला आहे, कित्येक वेळा तो वाचलेला आहे. आमच्यापासून तो काही नवीन असा परिच्छेद नाही आणि ही घटना आम्हा सर्वांना ठाऊक आहे. योसेफ पोटिफराच्या घरी एक गुलाम म्हणून काम करत आहे आणि त्याच्या धन्याची त्याच्यावर कृपादृष्टी झाली. त्याचं कारण काय? तर परमेश्वर योसेफाबरोबर होता. जर आम्ही वाचलं तर 39 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर योसेफाबरोबर असल्याने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असेल. पुन्हा 3ऱ्या वचनात देखील आम्हाला तीच गोष्ट पुन्हा रिपीट पाहायला मिळते. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले आणि म्हणून त्याच्या घरधण्याची त्याच्यावर कृपादृष्टी झाली आणि मग त्याच्या स्वाधीन सर्व घराचा कारभार सोपविण्यात आला. परंतु त्या ठिकाणी जी पोटिफराची जी पत्नी आहे ती त्याला पापात आणि मोहात पाडण्याचा प्रयत्न करत असे आणि हे एकदाच झालं नाही तर अनेक वेळा ती त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु एक गोष्ट होती योसेफामध्ये, ती म्हणजे परमेश्वर त्याच्या सोबत होता. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. पुन्हा आम्हाला पाहायला मिळतं ती घटना घडून गेल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या घरधण्याला ही बातमी कळते आणि तो त्याला जेलमध्ये पाठवतो. तिथं देखील आम्हाला पाहायला मिळतं 21व्या वचनामध्ये, तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली. आणि काय केलं? तो जेलर जो आहे त्यानं सर्व काही जेल त्याच्या स्वाधीन केलं. सर्व कैदी जे आहेत त्यांचं सर्व काही कामकाज त्याच्या हाती सोपवून दिले. आणि पुन्हा 23व्या वचनात आम्ही पाहतो की तो बंदीशाळेचा नायक जो आहे तो काहीच पाहत नव्हता, कारण त्याला पाहण्याची काही गरजच नव्हती, कारण योसेफ सर्व काही त्या ठिकाणी गोष्टी हाताळत होता. आणि त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला पाहायला मिळतं कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता. प्रियानो, या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये
काही गोष्टींकडे आपलं लक्ष आज आपण लावणार आहोत. ते असं, योसेफावर ज्यावेळेस असा प्रसंग आलेला आहे, पापमय पाप सदृश्य अशी घटना त्याच्या समोर उभी ठाकलेली आहे. त्याच्या पुढे एक मोहाचा प्रसंग उभा राहिलेला आहे. आणि कित्येक वेळा असं होऊनही त्यानं काय केलेलं आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवलेलं आहे. ते कसं? तर तो म्हणत आहे, की ही गोष्ट जी आहे ती परमेश्वराच्या दृष्टीने ही वाईट गोष्ट मी कशी करू? या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. तो त्या पोटिफराच्या पत्नीशी बोलताना त्याचे शब्द आम्हाला पाहायला मिळतात, की तो म्हणतो, की अ, एवढं मोठं देवाच्या विरुद्ध मी पाप कसं करू? 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेलं नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? कारण देव त्याच्या सोबत होता आणि योसेफ देवाबरोबर चालत होता आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यापूर्वी त्याला देवाचे नियमांची, देवाच्या आज्ञेचं त्याला भय होतं, परमेश्वराचा आदर होता आणि म्हणूनच तो म्हणतो, की परमेश्वराच्या दृष्टीने ही वाईट गोष्ट मी कशी करू? आणि मग काय झालेलं आहे? त्यावेळेस ती काय त्याचं ऐकेना आणि तिने त्याचं वस्त्र धरलंय आणि शेवटी योसेफ त्या ठिकाणाहून तो पळून गेलेला आहे. ते वस्त्र तिच्या हातात तसंच राहिलेलं आहे. नीतिमत्व जे आपलं आहे, जे परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवान आहे, ते जपण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे, आपली बाह्य वस्त्र देखील टाकून दिलेली आहेत आणि तो तिथून पळाला आहे. कदाचित तो तिथं थांबला असता, त्याची नग्नता त्या ठिकाणी झाकण्यात आली असती. परंतु भयंकर पाप त्या ठिकाणी घडलं असतं. त्याचं नीतिमत्व त्या ठिकाणी हरण झालं असतं. परंतु त्यानं आपलं नीतिमत्व जपण्यासाठी काय केलेलं आहे? निर्वस्त्र बाहेर पळाला आणि ते वस्त्र काय झालेलं आहे? एक शस्त्र बनलं गेलं. ते वस्त्र जे आहे, ते त्याच्यावर खोटा आरोप करण्यास एक पुरावा असं बनलेलं आहे. आणि त्या स्त्रीनं काय केलेलं आहे? तिने आरडाओरडा केला आणि ती म्हटली, "हा इब्री मनुष्य माझ्यावर, माझ्या अंगावर चालून आलेला आहे." ते वस्त्राच्या आधारे एक स्टोरी रचण्यात आली, जी खोटी आहे संपूर्णपणे, जिच्यामध्ये सत्य नाही. एक खोटा आरोप त्या वस्त्राच्या पुराव्यानिशी तयार करण्यात आला, की त्याचा धनी येईपर्यंत ते वस्त्र तिने राखून ठेवलं, एक पुरावा म्हणून. आणि तो घरी आल्यावर तिने त्याला ते सादर केलेलं आहे त्याच्यापुढे. योसेफ देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्यानं त्या गोष्टीचा विचार केलेला नाही. तो जर त्या ठिकाणी थांबू शकत होता, तो जर थांबला असता, तर त्या ठिकाणी काहीतरी तडजोड झाली असती. काहीतरी तोडगा त्यावर निघाला असता, जेणेकरून तो वाचू शकला असता. एक कॉम्प्रोमाईज त्या ठिकाणी झालं असतं. परंतु ते देवाला मान्य नाही, हे योसेफाला ठाऊक होतं. त्या परिस्थितीत संघर्ष, भले वाट्याला दुःख जरी आलं, हरकत नाही. परंतु मी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट बाब घडू देणार नाही. होय प्रियानो, योसेफाच्या जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. ते वस्त्र जे आहेत, ते त्याच्यासाठी एक प्रॉब्लेम असा ठरलेला आहे. आणि योसेफाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, आणखी अगोदरच्या भूतकाळामध्ये जर आम्ही गेलो, त्याच्या अगोदरच्याच अध्यायात, खूप लांब नाही. त्या ठिकाणी जर गेलं, तर आम्हाला पाहायला मिळतं, योसेफ जो आहे 37 अध्यायामध्ये, त्या ठिकाणी पाहतो 3ऱ्या वचनामध्ये, इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. याकोबानं योसेफासाठी
त्याच्या सर्व भावांपेक्षा वेगळा असा जागा त्याला बनवला होता. आणि तो जागा त्याच्यासाठी एक प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळतो की त्यांच्यापेक्षा वेगळा पायघोळ एक उत्तम जागा त्याला दिल्यामुळं काय झालेलं आहे, त्याच्याबद्दल त्याच्या भावामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ते त्याचा द्वेष करू लागले. आणि आम्ही पाहायला मिळतंय योसेफ आपल्या भावांकडे गेलेला असताना त्यांनी त्याला धरलं आणि विहिरीत टाकून दिलं, त्याचा जागा काढून घेतला. ते त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा काय झालेलं आहे, यहुदा जो त्यांच्यापैकी त्याचा एक भाऊ होता, त्याने मध्यस्थी केली आणि त्याने म्हटलं की त्याला मारू नका, त्याला विकून टाकू आपण. आणि त्याला गुलाम म्हणून विकण्यात आला आणि त्याचा जो जागा आहे तो रक्तात बुचकळला आणि आपल्या बापाला त्यांनी दाखवला आणि म्हटलं की त्याला जंगली श्वापदानं खाल्लेलं आहे, आम्हाला त्याचा जागा हा मिळालेला. आणि त्याच्या बापाने त्याचा जागा ओळखला आणि तो रडला, त्याने शोक केला आपल्या मुलासाठी, कारण तो त्याचा आवडता मुलगा होता. पियानो योसेफाच्या जीवनामध्ये पूर्वी देखील त्याची वस्त्र त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक समस्या घेऊन आलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी देखील ही वस्त्र आम्हाला पाहायला मिळतात. किती गुलामगिरीत असताना देखील योसेफानं काय केलेलं आहे, आपलं नीतिमत्व सांभाळलेलं. अगोदरच्या जाग्यामध्ये आम्हाला योसेफाचं वेगळेपण पाहायला मिळतं की तो इतर भावांपेक्षा कसा वेगळा आहे, की आपल्या पित्याचा तो प्रिय पुत्र आहे. त्या जाग्यामुळं काय झालेलं आहे, द्वेष निर्माण झालेला आहे आणि त्यांनी त्याला काय केलेलं आहे, विकून टाकलेलं आहे. परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि म्हणून तो जिथे गेला तिथे देखील परमेश्वर त्याच्या सोबत होता. म्हणजे गुलाम म्हणून तो विकण्यात आला, परंतु त्या ठिकाणी पोटिफराच्या घरी स्त्री अधिकाऱ्याच्या घरामध्ये एक गुलाम म्हणून त्याला विकण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी त्या घरचा कारभारी म्हणून त्याला नेमण्यात आलं. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं नीतिमत्व राखण्याकरता तो आपली बाह्य वस्त्र त्याचा विचार केलेला नाही. जसे त्याने अगोदर त्याची उंची वस्त्र हरण करण्यात आली, त्याच प्रकारे ही देखील वस्त्र त्याच्यापासून हिरावून घेण्यात आली. परंतु त्यानं जे आपलं अंतर्वस्त्र म्हटलेलं, जे नीतिमत्वाचं उरस्तान म्हटलेलं आहे, ते त्यानं जपलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या पुढं अनेक पर्याय होते प्रियानो. तो तिथं थांबला असता तर आणखी काहीतरी घडलं असतं, तो त्याची बदनामी होण्यापासून तो वाचला असता. बऱ्याच गोष्टी त्याला त्याची बढती झाली असती किंवा काय काय आणखी गोष्टी घडल्या असत्या. परंतु त्या सर्व गोष्टींचं त्याने काय केलेलं आहे, देवाच्या आज्ञेकरता त्या गोष्टींचा विचार न करता तो थांबला नाही तिथं. त्यानं पळ काढलेला आहे. त्यानं त्या पापापासून दूर पळालेला आहे. त्याला आपली वस्त्र टाकावं लागली, हरकत नाही, भोगावी लागणार. त्याला ठाऊक होतं की हे असं होणार, परंतु तो पळाला, कारण पाप घडू नये. पापापासून तो दूर पळत होता. हो प्रियानो, जे काही घडलं नाही त्या सर्व गोष्टीची एक कहाणी त्या वस्त्रावर बनवण्यात आली आणि ती सादर करण्यात आली आणि त्याला त्याच्यावर आरोप करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. देवाने त्याला तिथे ठेवलं नाही. जेलमधून आम्हाला पाहायला मिळतंय की मिसर देशाचा पंतप्रधान होण्याकरता देवाने त्याला तिथून बाहेर काढले आणि मिसर देशाचा मुख्य अधिकारी तो बनलेला आम्हाला पाहायला मिळतो. होय प्रियानो, कारण देव त्याच्या सोबत होता. या शास्त्र भागातून आम्हाला पाहायला मिळतं तुम्हाला आणि मला देवाने काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याने आम्हाला दिलेलं आहे. तो नीतिमत्वाचा झगा त्याने आम्हाला दिलेला आहे. त्यानं जसा लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, जो उधळा पुत्र पश्चाताप करतो आणि आपल्या पित्याकडे जाण्याचा निश्चय करतो आणि तो मनात म्हणतो, मी आपल्या बापाकडे जाईन, परत जाईन आणि मी त्याला म्हणेन की मला आपल्या नोकराप्रमाणे ठेवा, कारण मी आपला पुत्र म्हणण्यास लायक नाही. परंतु प्रियानो, तो तसं म्हणून ज्यावेळेस तो पुन्हा आपल्या घरी गेला, त्यावेळेस त्या पित्याला तो असं बोलणार,
तर त्या पित्यानं म्हटलं, नोकरांना म्हटलं की याच्यासाठी एक उत्तम जागा आण, एक नॉर्मल जागा नाही, सर्वसाधारण जागा नाही, तर उत्तम जागा, एक वेगळा जागा, त्या पुत्रत्वाचा तो जागा आहे. हे सिद्ध करण्याचा तो पुरावा आहे. होय प्रियानो, त्याला पुन्हा आपल्या घरामध्ये आपल्या पित्याचं पुत्रत्व, एक पुन्हा त्याचं नातं जे रिस्टोअर झालेलं आहे पित्यासोबत, तो नाते संबंध पुन्हा देवाने तुमचा आणि माझा ख्रिस्ताच्या नीतिमत्ताच्या द्वारे त्यानं जोडलेला आहे. आम्हाला त्याचे पुत्र असं बनवलेलं आहे त्यानं. ख्रिस्ताचं नीतिमत्व देऊन त्याने आम्हाला नीतिमान बनवलेलं आहे. गंतीकराच्या पत्रात आम्ही वाचतो 3ऱ्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये, जितक्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलं आहे. होय प्रियानो, तुम्ही आणि ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर ख्रिस्ताचं नीतिमत्व देवाने आम्हाला देऊन, तो नीतिमत्वाचा धागा देऊन आम्हाला काय केलेलं आहे, त्याचा पुत्र असं बनवलेलं आहे. आता आम्ही आपली वस्त्र ही सांभाळायची आहे. तर या जगामध्ये चालत असताना आमच्या पुढे अनेक मोह येतील, अनेक प्रसंग येतील, अनेक पाप सदृश परिस्थिती आमच्या समोर उभी राहील, परंतु देव आमच्या सोबत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही चालत आहोत. ही गोष्ट आहे आपल्या समोर ठेवून आम्ही चालत राहूया. आणि जो नीतिमत्वाचा झगा देण्यात आलेला आहे, जी वस्त्र देण्यात आलेली आहे, त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण ही शुभ्र वस्त्रे आम्हाला दिली आहेत. या जगामध्ये चालताना त्यावर आम्ही कुठलाही डाग पडू नये याची आम्ही खात्री घ्यावी, याची आम्ही काळजी घ्यावी. आणि खरोखर असं करण्यास देव आम्हाला सहाय्य करेल. या खरोखर योसेफाच्या जीवनामध्ये संकट आलं, त्याला शिक्षा भोगावी लागली, दुःख भोगावे लागले, अपमानित व्हावं लागलं, बदनाम व्हावं लागलं, परंतु त्या गोष्टीचा त्याने विचार केला नाही. कारण त्याला ठाऊक होतं की माझा देव माझ्या सोबत आहे. आणि तोच योसेफ आम्हाला पाहायला मिळतोय की गौरव अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याचं स्वरूप त्याच्या भावाने पाहिलं. होय प्रियानो, मग मिसर देश, जो अतिशय बलशाली आणि मोठा असा देश, त्या देशाचा तो पंतप्रधान आहे. होय प्रियानो, त्याच प्रकारे प्रियानो, खरोखर तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने नीतिमत्व दिलेलं आहे. तो गौरवाचा राजा आहे, नीतिमत्वाचा राजा आहे, तो नीतिमान राजा आहे, तो गौरवी प्रभू आहे. आणि त्याने आपल्या नीतिमत्वाची वस्त्र आम्हाला दिली आहे. ती वस्त्र आपण जपण्याचा प्रयत्न करूया.